नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण ना भरपूर प्रोटीन कॅल्शियम असणारा सोयाबीनचा एक मस्त असा पदार्थ बनवतोय. आता जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी सोयाबीन हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. सोयाबीन वडी खाल्ल्यामुळे ना शरीराची ताकद वाढते, थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते, मेंदूची कार्यक्षमता वाढते, त्याचप्रमाणे वजन नियंत्रणात राहते. सोयाबीन प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे पोट भरल्याची भावना जास्त काळ टिकते. असे एक ना अनेक फायदे आहेत सोयावडी खाल्ल्याचे. तर आज आपण ना सोयावडीचा एक मस्त असा पौष्टिक पदार्थ बनवतोय, जो की तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी ना 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे, म्हणजे सोयाबडी घेतलेली आहे. आता जे कोणी नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. तर सर्वात अगोदर आपण ही सोयाबडी ना गरम पाण्यामध्ये भिजत घालूया. त्यासाठी हे सोयाबीन ना एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. त्यानंतर 1 ते 2 ग्लास उकळलेलं पाणी यामध्ये घालूया. आता यावरती ना झाकण ठेवायचंय आणि 5 ते 10 मिनिटं याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय. त्यानंतर इथे मी ना अर्धी वाटी ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे, एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया. आता हे दही आपण चांगलं फेटून घेऊया. यामध्ये ना आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये, सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अशा पद्धतीने. चला, इथे आपलं दही मस्त असं फेटून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपण 1 वाटी रवा घालूया. त्यानंतर 1 किसलेलं गाजर यामध्ये घालायचंय. त्यानंतर 1 बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घालूया. त्यानंतर 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे. सोबतच घालूया अर्धा इंच किसलेलं आलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया. आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. इथे आपलं सगळं साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालूया. तर इथे मी ना दह्याच्या वाटीमध्येच पाणी घेतलेलं आहे, यामध्ये घालूया. पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं सगळं साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता यावरती देखील आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि यामधला रवा भिजण्यासाठी हे 10 मिनिटं मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेली आहेत, यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सोयाबीन मस्त असं भिजलेलं आहे. हे बघा, आता हे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे बघा, हे सोयाबीन ना मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि घट्ट पिळून यामधलं ना सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे. आपण आता हे मिक्सर मधून फिरून घेऊया. तर इथे बघा, आपलं हे सोयाबीन ना मस्त असं दरदरीत फिरवून झालेलं आहे. हे बघा, आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत, यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकता आपला रवा मस्त असा भिजलेला आहे. हे बघा, आता यामध्ये ना आपल्याला फिरवलेलं सोयाबीन घालायचंय. आता यामध्ये घातलेलं हे सोयाबीन ना चांगलं मिक्स करून घ्यायचंय. छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता 1 चमचा यामध्ये ना आपल्याला इनो घालायचा आहे. या इनोवरती ना आपल्याला 1 चमचाभर पाणी घालायचंय, म्हणजे इनो छान असा ऍक्टिव्हेट होईल. आता हा इनो ना आपल्याला पटकन असा मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान असा मिक्स करून घेऊया. इथे आपला इनो ना चांगला मिक्स करून झालेला आहे. तर आपलं हे इडलीचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आपण आता इडलीच्या भांड्यामध्ये भरून घेऊया. त्यासाठी इथे ना मी इडलीची प्लेट घेतलेली आहे. तर इडलीच्या प्लेटला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण ना यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचंय. हे बघा,
इथे तुम्ही बघू शकताय दोनही प्लेटमध्ये मी इडलीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे. आपण आता हे वाफवून घेऊया. त्यासाठी इडली पात्रामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला देखील मस्त अशी उकळी आलेली आहे. आता ही इडलीची प्लेट ना यामध्ये मी ठेवून घेतेय. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या इडल्या ना 10 ते 12 मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या. चला 10 ते 12 मिनिटानंतर यावरचं आपण झाकण काढूया. तर इथे तुम्ही बघू शकता आपली इडली मस्त अशी फुगून आलेली आहे. गॅस बंद करूया आणि ह्या इडल्या आपण थंड करून घेऊया. इथे आपल्या इडल्या थंड झाल्या की ह्या प्लेटमधून आपण काढून घेऊया. हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे निघतायत, कुठेही प्लेटला चिटकत नाहीयेत. हे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता जाळी देखील खूप सुंदर आलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या इडल्या ना मी पात्रामधून काढून घेतलेल्या आहेत. हे बघा आता ह्या इडल्याना तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा ह्या इडलीला मस्त अशी एक फोडणी देऊ शकता. तर आपण काय करूया, ह्या इडल्यांना एक छानशी फोडणी देऊन घेऊया. पण त्या अगोदर काय करायचंय, आपल्याला इडलीला ना कट करून घ्यायचंय. हे बघा 4 भागामध्ये ही इडली ना मी कट करून घेतेय अशा पद्धतीने. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेतलीये. यामध्ये घालूया 1 चमचाभर तेल. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालूया. सोबतच अर्धा चमचा जिरं घालायचंय, अर्धा चमचा तीळ, नंतर कढीपत्त्याची पानं घालूया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचंय, 1 चमचा हळद, 1 चमचा यामध्ये आपण सांबर मसाला घालूया. नंतर अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालायचंय. आता ही फोडणी ना आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. फोडणी आपली चांगली परतून झाली की कट केलेल्या इडल्या यामध्ये घालूया. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता ह्या फोडणीमध्ये ह्या इडल्याना आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या. अगोदर यांना चांगलं मिक्स करून घेऊया. तर ह्या इडल्या ना मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. तर अतिशय पौष्टिक अशी सोया इडली फ्राय आपली तयार झालेली आहे. चवीला एकच नंबर लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. आपण आता ही इडली काढून घेऊया. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी, आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.